दूर दूर पर्यंत पसरलेले वाळवंटाचे जंगल छोट्या आणि मोठ्या खूप मुंग्यांनी भरलेलं होतं. काही मुंग्या गव्हाचे दाणे खात होत्या तर काही अशाच चालत होत्या. त्यांच्यामध्ये 2 मोठ्या मुंग्या, एक राजा आणि एक मंत्री. दोघे आपापसात बोलत होते. कुठली तरी सेना इथून जाते आहे. सुलेमान नबीची सेना असेल. उठ बेटा, इथून माणसांचं सैन्य जाणार आहे. सगळे हा पहाड सोडून जात आहेत. आई, आपण हे पहाड सोडून का जातोय? तिकडे बघ, त्या पहाडाच्या पलीकडे जगातला मोठा सम्राट सुलेमान आणि त्याची सेना आराम करत आहेत. तर ठीक आहे, पण आपण हे पहाड सोडून का जातोय? राजा सुलेमाननी आपल्याला तसे आदेश दिले आहे का? नाही, पण मनुष्य देवाने बनवलेला सगळ्यात मोठा जीव आहे. या झाडांपेक्षा 10 पटीने उंच आहे. त्यांच्या चालण्यामुळे जमीन हादरते. रेतीचे कण त्यांच्या पायाखाली दबून जातात. सकाळ होताच या पहाडांमधून चालतच ते फारसी राज्यांमध्ये युद्ध करण्यासाठी जातील. 10,000पेक्षा जास्त माणसं, घोडे आणि उंट सगळे इथूनच जाणार आहेत. आपली घरं याच्यामध्ये दबून जातील. अशाने तर या जगातून आपला वंशच नाहीसा होऊन जाईल. त्यांना सांगा की रस्ता बदलून जायला. असं नाही होत बेटा, हा मनुष्यांचा पण रस्ता आहे ना. पण आपल्या घरांचं काय होईल? अंड्यातनं अजून बाहेर पण न निघालेल्या लहान मुलांचं काय होईल? आपण कुठे जायचं? तिथे पण कोणी शत्रू असेल का? जे पण असो, आपण इथे नाही राहू शकत. आपण शत्रूंना शत्रू नाही म्हणू शकत. ते आपल्या अन्नाच्या शोधात फिरत आहेत. पाली, सरडे हे सगळे आणि मुंग्यांना खाणारे सरपटणारे प्राणी पण असतात. 100 प्रकारच्या मुंग्यांना ते खाऊन घेतात. त्यांच्या बरोबरीला तर आपण खूपच लहान आहोत, हो ना? असं नाहीये बेटा, त्यांच्यासारखंच आपल्यालाही महत्व आहे. एकाच देवाने सगळ्यांना बनवलं आहे. सगळ्यांना तो पाहिजे त्या गोष्टी पण देतो. आपण खूप छोटे आहोत ना, त्यामुळे त्याने आपल्याला छोटंसं दुःख दिलं आहे. आपल्याला अन्न सुद्धा कमीच लागतं. तो बघ, तो गव्हाचा दाणा आठवड्याभराकरता आपल्याला हाच पुरतो. पण त्यांना हेच गहू भरपूर प्रमाणात लागतात. शत्रूंपासून लपण्यासाठी आपल्याला छोटीशी जागा पुरते, पण मोठ्या प्राण्यांना तर. अशा प्रकारे मुंग्या खूप घाबरल्या होत्या. तेव्हाच आकाशातून एक भविष्यवाणी झाली. प्रिय मुंग्यांनो, तुमचं म्हणणं देवाने मला सांगितलंय. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी आणि माझी सेना तुम्हाला त्रास देणार नाही. सुलेमान नबी आणि त्याच्या साथीदारांनी ही बातमी मुंग्यांपर्यंत पोहोचवली. मुंग्या ही बातमी ऐकून खूप खुश झाल्या.